मराठी करा. उद्या इंग्लिश मीडियम वाले येऊन आमच्याकडे बसतील. GR होता साहेब म्हणतील, तुम्ही कसं काय मध्येच चेंज केला. GR होता आमचा, 20% आमच्या जागा होत्या, पर्सेंटेज रद्द झालं, मागणी प्रमाणे पुरवठा, मागणी आहे, आम्ही आणून देतो तुम्हाला मागणी देणार. ते आणून ते 10-15 हजारचे मी सांगतो तुम्हाला कितीची माग आहे. तुम्ही इथे हॉलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी मला सांगावं प्रामाणिकपणे, ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलं आहेत ते कोणत्या मीडियम मध्ये आहेत वागता, प्रामाणिकपणे सांगा मला विचार करून. सगळे 100% तुम्ही 100% मराठी मीडियमचे आहात, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पण समाजात चित्र असं नाहीये दुर्दैवाने. दुर्दैवाने असं चित्र नाहीये. दुर्दैवाने म्हणतोय चित्र असं आहे की सगळे इंग्लिश मिडियमच्या मागे लागले. RTE ऍडमिशन घेताना सुद्धा ते मीडियम बघून घेतात, सगळीकडे करतात. आपण आपल्याला किती फसवणार याची पण एक सीमारेषा आखली पाहिजे. आणि माझं उत्तरदायित्व सर्वांशी आहे. सगळ्यांचं आयुक्त मीच आहे. मी काय फक्त एका कॅटेगरीचा कुठल्याचा आयुक्त नाहीये. जेव्हा सगळे लोक माझ्या समोर येतात मला बघावं लागतं. त्या दिवशी माझ्याकडे NTCच्या लोकांनी तक्रार केली की आमच्या अशा अशा जागा कमी झाल्या, मिस्टेक झाली, आम्ही 10% जागा राखून ठेवली. त्यासाठी सुद्धा आम्हाला जरा पण कुणाला नाही, एकदा बाण निघून गेला तर तो माघारी येणार आहे. आज आम्ही शिक्षक भरती पुढच्या 25 वर्ष करतोय. आज जर्मनी बरोबर MOU केला महाराष्ट्र शासनाने, 4 लाख नोकरी देतो म्हणाले. अट काय असेल, काय असेल बरोबर आहे. हे आहे बदलत्या जगाचं चित्र. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऍड्रेस कराव्या लागतील तर आपल्याला ती संधी मिळेल. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट करायची आहे. त्याकरता राज्यामध्ये सगळ्यांची स्पर्धा होणार आहे. ज्यावेळेला आंध्र प्रदेशचं शिक्षक त्या शिक्षकाच्या बरोबर ती टायअप होईल तेव्हा कोणतं माध्यम असणार आहे बोलायला. उद्या जर मराठी मीडियमच्या शाळांना अशीच गळती चालू राहिली, 2-2 लाख लोक दरवर्षी झाले आणि मी 3 वर्षांनी संच मान्यता करेल, तेव्हा किती शिक्षकांची पदं मला वजा करावं लागतील. तेव्हा तुम्ही शिक्षण सेवक असाल, पहिली तर कोरड तुमच्याच वर येईल. आज 2 लाख विद्यार्थी माझे कमी झाले तर 2,30,000 येईल. याप्रमाणे किती शिक्षक कमी झाले माझे, तेवढे शिक्षक मी कमी करणार. सिस्टीम कमी करेल, मी नाही कमी करणार. NICचं सॉफ्टवेअर सांगेल तुम्हाला 7.5 लाख शिक्षकांची गरज नाही साहेब, तुमच्या सिस्टीम मधनं 2 लाख विद्यार्थी कमी झाले, या खाली 7 लाखावर या, 50,000 लोकांना समावेशित करू शकतो का मी. शाळाच नसतील. अनेक विषय आहेत त्याला तुम्ही ज्या पद्धतीने इतकं सरळ बघताय ना तितकं नाहीये ते सिंपल की फक्त मराठी मीडियम आणि हे मीडियम हे मीडियम. आणि हे सगळ्या चर्चा करून करून ह्या निष्कर्षावर आलोय. परत मी सांगतो कुणाचंच मी 100% समाधान कोणीच करू शकत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही हे जे चाललंय ते बरोबर केलेलं आहे, कायद्याच्या दृष्टीने पण बरोबर आहे आणि व्यावहारिक दृष्टीने दोन मला बोलायचं की एक 5-6 मुद्दे तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याच्यावर अभ्यास केलाय, ग्राउंड लेवलचे रिपोर्ट आहे तुमच्याकडे, मागणी प्रत्येक CO-ची, जिल्हा परिषदेची किंवा पालकांची. साहेब 2010 आणि 11 भरती झाली शिक्षक भरती. त्यानंतरची आता ही भरती, त्यानंतरची मोठी भरती हीच आहे. 17ची पण कमी प्रमाणात झाली तर मला माहिती आहे. 2010 ते 10 आणि 11ची भरती झाली. पहिला मुद्दा आहे की 2010 आणि 11 भरती झाली, त्यात 20% रिझर्वेशन होतं त्यांना इंग्लिशला. त्यावेळी इंग्लिशची पदं भरली गेली. 2010-11 ज्यावेळी इंग्लिशची पदं भरली गेली, नंबर 1 पॉईंट हा आहे की जे इंग्लिशची पदं भरली गेली त्यांच्या थ्रू 15 वर्षात तर काही जिल्हा परिषदचं रूप बदललेलं दिसत नाही तुमच्या मतानुसार. त्यावेळी माझं मत नाहीये काही वैयक्तिक, त्याच्यावर अनेक मतांतर ग्राउंड लेवलची मागणी आहे. त्यानुसार नंबर 1 मुद्दा हा की ती भरून सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. दुसरं असं पण नाही म्हणतात तुम्ही. कशाच्या आधारे निष्कर्ष काढता की त्या भरतीचा काय परिणाम झाला किंवा नाही. जर आपण त्याच्या दोन्ही बाजूनी बोलता येईल की जे काय आता टिकून राहिले थोडेफार शाळा त्या कदाचित त्यामुळे राहिल्या असतील किंवा नसतील राहिले, त्यामुळे तो मुद्दा आपल्या चर्चेचा होऊ शकत नाही. न तुमच्याकडे ग्राउंड रिलेटी आणि माझ्याकडे ग्राउंड, तो मुद्दा जर तपासला नाही आपण, हाऊ कॅन वी से की इट इज बॅड ऑर गुड, नाही म्हणता येणार आपल्याला. दुसरा मुद्दा असा आहे की आता आमचा माध्यमाला विरोध नाही, आमचा माध्यमाशी आणि म्हणजे भरती तुमचा बाबा तुमचा विरोध किंवा माझ्या विरोधाचा प्रश्न नाही, तो कायदा आहे तुम्ही सगळी भूमिका मांडली, कंप्लीट करताना मी त्यांना करेक्शन देतो. जे बोलतात त्यांना जे वाटतं ते मांडवं त्यांचं अनालिसिस आहे. दुसरा मुद्दा असा की आता ह्यातले बरेच 30 मुलं आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करत नाही. जे प्रतिनिधित्व नाहीच म्हणत, वैयक्तिक बोलतोय की आता बऱ्यापैकी भरती नसल्यामुळं CBSE स्कूल आहेत, इंग्लिश मिडियमचे जे प्रायव्हेट स्कूल आहेत, त्यात बऱ्यापैकी जे टीचर आहेत साहेब ते मराठी BEd झाले आणि त्यांच्या थ्रू जे आता प्रायव्हेट संस्था चालू आहेत इंग्लिश मिडियमच्या, ते साहेब त्यांच्यामुळे चालू आहेत. आणि ते स्वतः म्हणतात की त्यांनी त्यावेळी माध्यमाचा त्यांचा विचार केला नाही, BEdचा. ते स्वतः म्हणतायत की म्हणजे त्यांच्या संस्था ज्या टिकून आहेत जिल्हा परिषदला फाईट संस्थांची, त्यामुळे मुलांची गुणवत्ता घसरली जिल्हा परिषदला, त्यामुळे मुलं प्रायव्हेट स्कूलला चालले. बरोबर, मग त्या संस्था जर त्या मुलांमुळे चालत असतील
तर जिल्हा परिषदच्या शाळा पण गुणवत्तेमुळे चालतीच आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की आता KVS नवोदय विद्यालय कोणतीही भरती परीक्षा शिक्षकांची गरज असताना माध्यमाची अट कोणही ठेवत नाही. आणि आता फेब्रुवारीत आपली टेट चालू होती त्यावेळेस केंद्रीय विद्यालयाची पण परीक्षा चालू होती. त्या केंद्रीय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये पण महाराष्ट्राची मुलं भरपूर लागली. त्यात त्यांनी मार्क घेतले आणि त्यांचं जॉईनिंग झालं. आता चौथा मुद्दा हा की बिहार सरकारनं तुम्ही जे वाचते ना मध्ये तुमचा वेळ वाचवतोय फक्त याच्यावरती मी दोन- उत्तर तुम्हाला एकच दिले. मिनिट. नंतर दिले ते वाचलं. मला प्रश्न विचारतोय तुम्हाला बाबा, हे जे निवेदन तुम्ही घेऊन आलाय ना ते हे जे काय आहे ना त्याच्यावरती मी एक डिटेल उत्तर ऑलरेडी तुम्हाला दिलंय. ते तुम्ही वाचले का एवढा प्रश्न, तरी पण तुमचे ते मुद्दे आहेत. एकच मिनिटात कंप्लीट करतो. बिहार सरकारनं विक्रमी 1.5 लाख पदांची भरती केली. ते 1.5 लाख पद भरत असताना त्यांनी गुणवत्तेचा विचार केला नाही की माध्यमाचा. आता बिहार सरकारच्या शिक्षक भरतीमध्ये आणि इतर राज्यातली मुलं आहेत की ज्यांनी बिहार सरकारने जी एक्झाम घेतली ती क्रायटेरिया त्यांनी फॉलो केला. त्या भरतीत त्यांनी गुण मिळवले. ते जॉईनिंग मध्ये लागले. इतकं गुणवत्ताचा विचार केला गेला, माध्यमाचा विचार केला गेला नाही. आणि चौथा मुद्दा असा आहे की आता जे साधन व्यक्तीचं जे पद आहे त्यात 13 ऑक्टोबरचे ते वेगळं पद आहे. त्याचा शिक्षकांशी संबंध नाही ना, ते वेगळं पद आहे. ते प्रशिक्षण देणार आहे. तो व्यक्ती प्रशिक्षण देणार आहे ऍज अ ट्रेनिंग. मग तो ते पद भरत असताना साहेब त्यात ते क्रायटेरिया तुम्ही म्हणताय हो. आम्ही म्हणत नाही प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्रायटेरिया ओव्हररूल होणार नाही. एखादा पहिल्या क्रायटेरियात पण बसेल फ्लुएंट इंग्लिशचा असेल त्याला विरोध नाही आमचा. परत दुसरा क्रायटेरिया असा आहे की थोडंफार शिक्षण इंग्लिशमध्ये आणि त्याला 140 मार्क घेतले असतील त्यालाही विरोध नाही आमचा. आमचा फक्त विरोध असा आहे की तुम्ही आता तो म्हणताय तो बीएड फक्त मराठी तो मुद्दा तुम्ही म्हणताय मी आउट करणार आहे. आणि त्यात असं ऑलरेडी झालाय तो लास्ट प्रायोरिटी. हो बरोबर आहे. मग असं आहे की आता एखादा ते 4 मधल्या एका रूम मध्ये जर बसला समजा ते आता समजा तुम्ही सिक्वेन्स आहे. पहिले हो, पहिला बरोबर. मग दुसरा मग तिसरा मग काहीच नाही झालं तर बरोबर. आणि त्याला इंग्लिशची परीक्षा परत बरोबर आहे. बीएड फक्त 5 वय तो आउट झाला ठीक आहे. पहिले 3 मुद्दे ते ठीक आहेत म्हणजे कॉन्व्हेंटचं त्यात जर समजा तो व्यक्ती बसला आणि असं पण होणार आहे 140 वाला पण लागणार आहे आणि असंही होणार आहे की त्या 3 मुद्द्यांप्रमाणे 40-50चा पण लागणार आहे. तुम्ही जे म्हणताय नंतर त्यांची एक्झाम होईल त्यात काही वाद नाही. पण आता लागताना तो जॉईनिंग मध्येच लागणार आहे. एक समजा जर तो विद्यार्थी ती परीक्षा पुढची जी इंग्लिशची आहे ती जर समजा तो क्रॅश नाही झाला तर त्याची नियुक्ती तर कॅन्सल होणार. नियुक्ती कॅन्सल. म्हणजे काय लिहिलं ना त्याच्यामध्ये त्यांनी नाही झालं तर ठीक आहे नियुक्ती कॅन्सल. त्याला घेतोच त्यासाठी ना आपण. बरोबर 40 गुणवत्ता आहे इंग्लिश पण येत नाही तर त्यांना काय तो काय कोण पाहणार काय माझं त्याला घ्यायला त्याला घरी पाठवून देणार आपण. ते लिहिलं हे तर तुम्हाला सांगतो पूर्ण आपण आकलन केलं तेच पाहिजे. मी म्हणतोय सर की आपण जी सादर व्यक्ती आहे त्या ठिकाणी तुम्ही दोन्हीचं बाबा कन्फ्युजन का करताय? साधारण व्यक्तीचा रोल टोटली वेगळा असतो. आता जसं इथं आयुक्ताचं पण पद आहे, एसपीडीचं पण पद आहे, एससीआरटीचं पण पद आहे. मग तुम्ही म्हणाला तर एससीआरटी पण आहे, ऑफिसर आहे, तिकडे पण आहे. तुम्ही पद मिक्स नका करू. साधारण व्यक्तीचा रोल वेगळा, साधारण व्यक्तीचं काम वेगळं. मला एक इंग्लिश शिक्षक बघा तुम्ही 4 जण आहात. तुम्हाला 3 लोक प्रोयर मराठीमधनं शिकलेला तुम्हाला तेवढं इंग्लिशचं येत नाही. आता मी अनेक लोकांना विचारतो दाखवा. आमचे मंत्री महोदयांना भेटायला गेले होते काही मंडळी त्यांनी सांगितलं मला एक पत्र लिहून दाखवा. नाही होते. आता तुमच्या 4 जणांच्या ग्रुपमध्ये जे प्रॉपर इंग्लिश मला व्यक्ती जर आला ना तर तुमचं इंग्लिश पण हळूहळू सुधारेल. तुम्ही जेव्हा डायलॉग करायला लागाल ना तुम्हाला समजून सांगेल असं नाही असं बोला हे करा ते करा. रेफरन्सेस येतात इंग्लिशचे. तुम्ही विचार करा ना आपली भाषा अशा शिकवून आपण. तो मला एक शिक्षक म्हणून आणायचे साधारण व्यक्ती म्हणून नव्हे. मला असं म्हणायचं की आपल्याला ज्यावेळी शिकवण्यात आलं बीएडला की शिक्षकाला सर्व गुण संपन्न असावं त्याला एक फक्त इंग्रजी फ्लुएंटली बोलता येतं म्हणजे तो नाही सगळे शिक्षक तुम्ही मी सगळे 35,000 शिक्षक इंग्लिशवाले घेतोय का? मी मराठीतच बोलतोय ना तुमच्याशी. मला काही गरजा पूर्ण करण्याकरता तर मला समजा पीटीची गरज आहे तर फिजिकल मलाच घेईल ना मी. तुम्ही परत तिथे आर्ग्यू कराल का? असं नाही बाबा मला काही गरजा. आणि मीडियम हे आता इंट्रोड्यूस नाही झालेलं. आपल्या राज्याच्या रिक्रुटमेंटच्या धोरणाचं पूर्वीपासून ही केस कधी सुरू झालेली आहे. ही आताच्या भरतीची नाहीये आधीपासूनच आहे. 17ची भरतीच्या वेळेला पण मीडियम हा क्रायटेरिया होता. उलट 20% पदं घ्या असा होता. 20% जर पदं मी घेतली असती तर आज मी 50,000 भरती जर केली ना तर त्याच्या 20% 10,000 पदं मला इंग्लिशला घेता आले असतील. आता 10,000 नाही आता मला 20,000